नमस्कार मंडळी, कोकण सिंधू चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कणकवलीमधून 1 किलोमीटर अंतरावर असलेले तरंदळे रोडला एक स्वामी समर्थ मंदिर आहे. तिथे आज आपण भेट देणार आहोत. तर चला पाहूया स्वामी समर्थांचा हा मठ. इथे आता हे विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर आहे छोटंसं. इथे दत्त मंदिर आहे आणि मागे औदुंबराचं झाड पण आहे. आता यानंतर पुढे आपण जाऊयात. इथे लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही कोणकोणते होम हवन इथे करू शकता ते इथे लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला कोणते हवन विधी वगैरे करायचे असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता. आता चला आपण पुढे जाऊयात. इथे अजून वेगळ्या देवतांचे मूर्ती वगैरे आहेत. त्यांची नावं वगैरे दिलेली आहे तिथे. तुम्ही कधी आलात भेट द्यायला तर तुम्ही पाहू शकता. ही राधाकृष्णाची मूर्ती आहे. पुढे आहे ही तुळजा भवानी मातेची आहे. त्यानंतर पुढे आहे हे काली माताची आहे मूर्ती. खूप सुंदर असं बांधकाम आहे आणि खूप सुंदर अशी रचना केलेली आहे. हे बघा, लांबून बघितलं तर तुम्हाला असं छान वाटतंय बघा पाहून. इथे होम हवन केला जातो. तसंच रुद्राभिषेक वगैरे करायचं तर ते पण करू शकता इथे. आता आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊयात आतमध्ये. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरम्
भजे भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीर्तितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। या बाजूला हॉल आहे, इथे महाप्रसाद दिला जातो. वेगवेगळे कार्यक्रम असतात तेव्हा भाविकांसाठी महाप्रसाद तिथे केला जातो. आणि हा समोरचा परिसर आहे. खूप सुंदर असा मठ आहे. इथे तुम्ही अवश्य येऊन भेट द्या. खूप शांत वाटतं आणि तुमची जे काही टेन्शन असेल, त्रास असेल, तुम्ही सगळं विसरून जाल इथे येऊन. खरंच खूप सुंदर असं आणि शांत ठिकाण आहे. हा मठ जास्त कोणाला माहिती पण नसेल. तुम्ही येऊन इथे अवश्य भेट देऊन जावा. खूप सुंदर आहे आणि खूप शांत पण वाटतं इथे येऊन. इथून बाहेर आल्यावर एक छोटीशी विहीर आहे. छान आहे. छोटीशी आहे विहीर. बघा, मला माहितीच नव्हतं इकडे. आजूबाजूला झाडं पण आहेत. मग आजूबाजूला झाडं आहेत. हे झाड कोणतं आहे ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा.